आपण छोट्या छोट्या गृहउद्योगांबद्दल बोलत आहोत की आपल्याला घरी बसल्या काय काय उद्योग करता येतील. तर एक छोटासा सीझनल बिझनेस आहे की रेडीमेड गुढी तयार करण्याचा. तर रेडीमेड गुढ्या ह्या आता आपल्याकडे पण विकल्या जातात, गिफ्ट दिल्या जातात किंवा परदेशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट केल्या जातात. जे परदेशात आपले भारतीय नागरिक आहे त्यांना सुद्धा ह्या टेबल गुढी ज्याला म्हणतो आपण ती रेडीमेड गुढी जी आहे ती टेबलावर ठेवायला खूप छान वाटतं आणि संस्कृतीशी आपण जोडलेलो आहोत याची त्यांना जाणीव होत राहते. तर अशा ह्या गुढ्या कशा करायच्या आहेत त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर रेडीमेड गुढी करण्यासाठी कुठलाही कपडा घ्यायचा, शक्यतो खणाचा कपड्याच्या ह्या केल्या जातात, याला ट्रेडिशनल लुक येतो. आणि वेगवेगळे कपडे सुद्धा तुम्ही वापरू शकतात, एम्ब्रॉयडरीचे कपडे वापरू शकतात किंवा फॅब्रिक पेंटिंगने तुम्ही एखादी साडी करू शकतात किंवा नुसता कपडा असेल तर त्याला दुसऱ्या कपड्याची बॉर्डर तुम्ही वापरू शकतात. आणि छोटासाच कपडा लागतो, हे बघा मी तुम्हाला दाखवते. आता हा बघा, हा एक कपडा आहे ज्याला आपण खणाचा कपडा म्हणतो. त्याला फक्त तुम्ही इथे आपण जसं लहानपणी पंखा करत होतो असं पंख्यासारखं जर आपण ह्याला केलं तर हा गुढीचा कपडा तयार होतो. अशा प्रकारे तुम्ही गुढीचा कपडा तयार करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर समजा हा कपडा जाड आहे म्हणून ठीक आहे, याला काही अस्तरची गरज नाहीये. जर कपडा बारीक असेल, पातळ साडी असेल तर त्याला तुम्हाला अस्तर लावावं लागतं मागे, म्हणजे चिटकून टाकायचं असतं. किंवा तुम्हाला कपड्याचा कॅनव्हास मिळतो, तो कॅनव्हास चिटकवायचा आणि मग त्याला अशा फोल्ड्स करून तुम्ही त्याला अशी गुढी तयार करू शकतात. आता हे तयार झालं वस्त्र. मध्ये तुम्हाला अशी काडी घ्यावी लागते. ती काडीला तुम्ही फॅब्रिक कलर देऊ शकतात किंवा जो कोणता कलर तुमच्याकडे असेल तो कलर तुम्ही इथे देऊ शकतात. हिरवा देऊ शकतात किंवा ब्राऊन देऊ शकतात तुम्ही. किंवा कलर नसेल तर तुम्हाला एखाद्या कागदाची स्ट्रीप कापून सुद्धा याला चिटकवता येते. आणि खाली एक बॉक्स ठेवायचा, जो रिकामा बॉक्स असतो आपल्याकडे तो ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मात्र जड काहीतरी टाकायचं, दगड वगैरे खडे असे टाकून मग वरून वेगळ्या कागदाने त्याला रॅपिंग करून त्याला छान डेकोरेट करायचं. मग ट्रॅडिशनलच डिझाईन शक्यतो काढायच्या, स्वस्तिक काढल्या जातात किंवा वारली पेंटिंगच्या बॉर्डर्स काढल्या जातात. म्हणजे बघा हा असा पाट्यासारखा अपिअरन्स येतो त्याला. आणि मग त्याच्यामध्ये इथे गोल छिद्र करायचं आणि त्याच्यामध्ये ही गुढी रोवून ठेवायची. ही जी काडी आहे त्याला हे गुढीचं वस्त्र असं दोऱ्याने बांधलं जातं. इथे तांब्या ठेवू शकतात तुम्ही, ग्लास ठेवू शकता. मला तांब्याचे छोटेसे तांबे मिळतात, लोटे म्हणतात त्याला, ते मिळतात. किंवा मातीचे सुद्धा तुमच्याकडे छोटे गडू असतील किंवा संक्रांतीचे ते छोटे सुगडे असतात ना, त्याला सुद्धा रंग देऊन तुम्हाला इथे ते असे पालथे ठेवता येतील. आणि मग नंतर याला डेकोरेट करायचं. याला डेकोरेट करताना तुम्हाला काय लागणार आहे, साखरेचा हार लागणार आहे. त्यावेळेला अशा पेपरच्या स्ट्रीप करून घ्यायच्या, अशा कागदाच्याच करायच्या आणि त्याच्यामध्ये साखरेचा हार जो असतो ना गुढीला, तर तसा अपिअरन्स मिळेल. हे बघा, असे गोल कापल्यानंतर हे जे दोन गोल असतात, हे दोन गोलाच्या मध्ये तो दोरा लावायचा आणि दोऱ्याच्या आजूबाजूला हे दोन गोल चिटकवायचे. हे कशाने चिटकले जातात. असा करून तो हार तयार करायचा. नंतर तुम्हाला गुढीला पानं तयार करावे लागतील. ते हिरव्या रंगाचे कडुनिंबाचे पानं जसे असतात त्याप्रमाणे करायचे किंवा छोटे छोटे फक्त हिरव्या रंगाचे कट केले तरी चालतात. तुमच्याकडे जर समजा असा हिरवा रंग असेल तर त्याचे तुम्ही अशी छोटी छोटी पानं तयार करू शकतात आणि धाग्याला तुम्ही लावून त्याची एक माळ तयार करू शकतात. किंवा ते आजूबाजूला नुसते खोचून दिले आणि त्याच्यावरून धागा बांधला तरी चालेल. म्हणजे गुढी करताना वस्त्र झालेलं आहे, त्याचा तो साखरेचा हार झालेला आहे, नंतर पानं लावलेले आहेत कडुलिंबाचे. आता हे सगळं झाल्यानंतर गुढीला हार केला पाहिजे आणि म्हणून असे छोटे छोटे तुम्ही लोकरीचे पेन्सिलवरची फुलं बनवू शकतात किंवा असे गोंडे बनवू शकतात फुलं येत नसतील तर. आणि मध्ये हिरव्या रंगाचा पेपर फक्त लावायचा दोऱ्याला आणि ही फुलं, म्हणजे ते झेंडूच्या फुलांची माळ दिसेल अशी छोटीशी माळ तयार करायची आणि ती सुद्धा त्या गुढीला लावायची. तर असं करून आपण गुढीला सजवू शकतो. आणि मग नंतर तुम्हाला माहितीच आहे की प्रतिकं कशी काढली जातात. किंवा असा आकाराचा जर समजा तुमचा बॉक्स असेल, खालचा बेस असेल, तर याला लाल रंगाचा कागद जरी तुम्ही गुंडाळला आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाने वारली पेंटिंग काढलं, बॉर्डर काढल्या किंवा स्वस्तिक काढल्या, जे काय तुम्हाला काढायचं, इथे छोटासा कलश ठेवला, तर अशा प्रकारे तुम्हाला गुढीला वेगवेगळ्या रीतीने सजवता येतात. आणि ह्या गुढ्या ज्या आहेत ह्या 3 आकारात करायच्या असतात. एकदम छोट्याशा करायच्या, नंतर मीडियम साईजच्या करायच्या आणि थोड्याशा मोठ्या करायच्या. तर छोट्याशा गुढ्या ज्या आहेत त्या
तुम्हाला टेबल गुढी म्हणून वापरता येतात. मीडियम आकाराच्या सुद्धा तुम्हाला टेबलवर ठेवता येतात. मोठ्या गुढ्या ज्या आहेत त्या खिडकीमध्ये सुद्धा तुम्हाला ठेवता येतात. ही गुढी उभी राहिली पाहिजे, चारी बाजूनी चांगली सुबक दिसली पाहिजे आणि ही गुढी जी आहे एका बॉक्समध्ये पॅकिंग केली पाहिजे. बॉक्सला सुद्धा डेकोरेट केलं पाहिजे. त्याच्यात मराठी शब्दामध्ये नववर्षाभिनंदन वगैरे असे शब्द लिहिले पाहिजे, कारण हे नवीन वर्षाचं प्रतीक आहे. किंवा चैत्र महिन्याबद्दल काही विशेष माहिती असेल तर ती लिहिली पाहिजे. मराठी वर्ष सुरू होतं म्हणून ही लावली जाते, ती लिहिली पाहिजे. किंवा काही स्टोरी तुम्ही लिहिली पाहिजे की जेणेकरून त्याला एक महत्व प्राप्त होतं. म्हणजे त्या गिफ्टची स्टोरी म्हणतोय आपण, त्याला एक महत्व प्राप्त होतं. आणि हे एक ट्रॅडिशनल गिफ्ट होऊ शकतं की तुमची संस्कृती तुम्ही जपता आहात, शिवाय तुम्ही त्यांना सांगता आहात की आमचं तुमच्यावर प्रेम आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. अशा प्रकारचं गिफ्ट हे तुम्ही देऊ शकता. आणि त्या बॉक्सला जेव्हा तुम्ही सजवतात त्यावेळेला वरून तुम्ही जर समजा ट्रान्सपरंट प्लास्टिक वगैरे लावलं तरी सुद्धा ते खूप छान दिसतं. आणि ह्या ज्या गुढ्या आहेत ह्या परदेशात सुद्धा तुम्हाला पाठवता येतात. जे भारतीय नागरिक तिथे आहेत ते सुद्धा आवडीने ते टेबलवर ठेवतात. किंवा ऑफिसेसमध्ये सुद्धा तुम्हाला गिफ्ट देता येतात टेबल गुढी म्हणून. किंवा ह्या ज्या गुढ्या आहेत या मॉलमध्ये जर विकायला ठेवल्या तरी सुद्धा त्याची चांगली विक्री होऊ शकते. परंतु पाडव्याच्या आदल्या दिवशी वगैरे लोकांना जाग येते आणि म्हणून आपल्याला जर त्याचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी ह्या गुढ्या 1 महिना तरी आपल्या आधी तयार पाहिजे. छोटे छोटे आकार जरी तुम्ही तयार करून ठेवले म्हणजे छोट्या ऍक्सेसरीज आपण त्याला म्हणतो, त्या जर तयार करून ठेवल्या तर बांधायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून हे सगळं तयार करून ठेवायचं आणि मग जशा ऑर्डर मिळतील तशा किंवा पाडव्याच्या आधी तुम्ही त्या विक्रीसाठी किंवा सोशल मीडियामध्ये ऍडव्हर्टाईज करू शकतात. तर हा छोटा सीझनल बिझनेस आहे आणि तो तुम्ही केला पाहिजे. छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून सुद्धा या गुढ्या तुम्हाला खूप सुरेख तयार करता येतात. आणि रंगीबेरंगी गुढ्या असतात. आम्ही तर एकदा तयार केल्या होत्या रंगीत गुढ्या. त्या फॉरेनर्सला सुद्धा खूप आवडल्या होत्या, कारण त्यांना सुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल खूप आकर्षण आहे. छोट्या छोट्या त्यांनी बॉक्समध्ये टाकून नेल्या होत्या आणि त्यांनी बऱ्याचशा आयडिया सांगितल्या मग त्याच्यामध्ये की काय काय त्यांना आवडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीच्या गुढ्या त्यांना विशेष आवडल्या होत्या किंवा आपल्या खणाच्या बॉर्डरच्या विशेष आवडल्या होत्या. शिवाय फॉरेन मधल्या लोकांना आपल्याकडच्या पैठणीच्या गुढ्या सुद्धा खूप आवडतात. हे तुम्हाला बघा मी ह्या साडीच दाखवते. अशा प्रकारची गुढी तुम्ही तयार करू शकतात ना, एकदम सुरेख दिसते. आणि याच्यावर तुम्ही मोत्याची माळ टाकू शकतात किंवा जे काय तुम्हाला सजावटीसाठी पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यावर टाकू शकतात. आणि अतिशय सुरेख अशा ह्या गुढ्या रंगीबेरंगी दिसत असतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा. असं हे नाविन्यपूर्ण गिफ्ट तयार करून देण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि गुढीपाडवा येण्यासाठी आता वेळ आहे, त्याच्यामुळे एवढ्या महिन्याभरामध्ये तुमच्या बऱ्याचशा गुढ्या तयार होतील. सुरुवातीला स्वतःसाठी तयार करा आणि 2-4 अजून देण्यासाठी तयार करा, म्हणजे नंतर तुम्हाला बिझनेसचा विचार करता येईल. छोट्या छोट्या कपड्याच्या तुकड्यांचा असाही सुरेख वापर करता येईल. नुसते साधे जर कपडे असतील तुमच्याकडे रंगीबेरंगी तर त्याला जरीच्या लेस लावून सुद्धा तुम्हाला गुढी तयार करता येते. त्याच्यामुळे असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळतील, ते सुद्धा तुम्ही बघा आणि नक्की करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा छोटासा सीझनल बिझनेस तुम्हाला कसा वाटला ते मात्र मला कॉमेंट करून नक्की सांगा. मग अशा विषयांवर आपण बोलत राहू. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सत्कर्म चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.